प्रख्यात लेखक श्री सुनील चिंचोलकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर ते म्हणतात, सुख हे स्थल आणि काल सापेक्ष असतं. सुखासाठी माणूस जागोजागी तोंड वेंगाडतो, पण शेवटी त्याच्या वाट्याला दुःखच येते. ज्याला सुख नको आहे असा शोधून तरी सापडेल का? किंबहुना माणसाची सगळी धडपड, सगळे प्रयत्न सुखप्राप्तीसाठीच असतात. तरी देखील प्रत्येक जण दुःखी आढळतो. जगी सर्व सुखी असा कोण आहे, या समर्थांच्या प्रश्नात एवढा ठामपणा आहे की या जगात पूर्ण सुखी कोणीही नाही असेच ते सुचवतात. सुखाचा शोध घेत असताना दुःख का वाट्याला यावे? सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, याचा अर्थ आपला सुखाचा शोध चुकीच्या जागी सुरू आहे. आपण सारेजण प्रपंचात सुखाचा शोध घेत आहोत. तुकाराम महाराजांनी प्रपंचाला ढेकणांची बाज म्हटले आहे. या ढेकणांच्या बाजेवर शांत निद्रा कशी शक्य आहे? शेवटपर्यंत सुखाचा ठरला असा एकही विषय नाही, एकही व्यक्ती नाही, एकही वस्तू नाही, अथवा एकही इंद्रिय नाही. याचे कारण म्हणजे आपण सारेजण नश्वर गोष्टीत सुख शोधतो, म्हणून आपल्या वाट्याला दुःख येते. जीवनाचे स्वरूपच असे आहे की येथे निर्भेळ सुख प्राप्त होणार नाही. येथे पौर्णिमा आहे तर अमावस्याही आहे. दिवसापाठोपाठ रात्र येते, फुलाबरोबर काटे आढळतात. सुख ही दुःखाची सावली आहे. म्हणून बुद्ध, महावीर, समर्थ, शंकराचार्य यांनी सर्व संग परित्याग केला. जिथे संपत्ती आहे तिथे आरोग्य नाही. अपूर्णता हेच संसाराचे स्वरूप आहे. इथे प्रत्येक मडक्याला छिद्र आहे. रामचंद्रांच्या मनात सीतेबद्दल एवढे प्रेम होते, पण शेवटी त्याच सीतेचा त्यांना त्याग करावा लागला. पांडवांना वनवास टळला नाही, श्रीकृष्णाला सुद्धा मरण टळले नाही. म्हणून संतांनी शाश्वत सुखाचा शोध घेतला. सुखाची दिशा संतांना विचारा. संतांनी आत्मसुख किंवा निर्विषय सुख शोधून काढले. त्यासाठी त्यांनी भगवंताची कास धरली. म्हणून संतांनी सर्व सुख हा शब्द वापरला. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, असे ज्ञानदेव म्हणतात. तुकाराम महाराज विचारतात, माझ्या पांडुरंगा ऐसा सुखी कोण सांगा. संतांनी न बदलणाऱ्या भगवंतावरती प्रेम करायला सांगितले. गोंदवलेकर महाराज म्हणतात, हलक्यातल्या हलक्या विषयांवर जे प्रेम करतात तेवढे जरी प्रेम भगवंतावर केले तरी भगवंत भेटेल. किती वेड्यासारखे आपण विषयांमागे धावत असतो. आपल्या सुखाच्या कल्पना तरी कायम असतात का? बालपणी बाहुली, गोळ्या, चॉकलेट यात सुख वाटते. तरुणपणी सुखाची कल्पना बदलते. इंद्रिय सुखांचा शेवट दुःखद असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर दुःख आहे म्हणून तरी सुखाला चव आहे. दुःख म्हणजे सुखाच्या किमतीचे लेबल आहे. माणसाला सतत सुख मिळत राहिले तर सुखाचा आनंद घेता येणार नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, म्हणून तर काही गोष्टी मनासारख्या घडल्यात याचा आनंद आहे. आपण जर सतत मिष्टान्न खात राहिलो तर त्या गोडाचाही आपल्याला कंटाळा येईल. अधेमध्ये तोंडी लावायला तिखट असल्याशिवाय गोडाचे महत्त्वही कळणार नाही. आपली माता कैकेयी आणि पिता दशरथ यांच्यामुळे प्रभू रामचंद्रांना वनवासात जावे लागले, याचे भरताला खूप वाईट वाटले. त्यावेळी प्रभू रामचंद्र त्याला म्हणाले, माय कैकेयी ना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अगदी आधुनिक पदार्थ विज्ञानाचा सिद्धांत बघायचा झाला तर त्यानुसार देखील या जगात कोणतीही गोष्ट अचानक घडत नाही. प्रत्येक गोष्टीला कार्यकारण परंपरा आहे. जिथे कारण आहे तिथेच कार्य आहे. आज जे माझ्या वाट्याला आले आहे ते सारे मीच पूर्वी पेरून ठेवले आहे. पेरलेले लक्षात नाही
म्हणून उगवल्यावर दुःख होत आहे. शिवाय मीच माझ्या दुःखाला जबाबदार आहे असे ठरल्यावर दुःखाचे गूढ चिंतन थांबते. आपण आपल्या दुःखाला जबाबदार असोल तर आपले सुखही आपल्याच हातात आहे. तेव्हा संचित आणि प्रारब्ध हे शब्द काही निराशाजनक नाहीत. मीच संचिताचा निर्माता म्हणजे माझे प्रारब्ध बदलणेही माझ्याच हातात आहे. भूतकाळात माझ्या हातून काही चुका घडल्या असतील तर वर्तमानात चांगले वागून मी या चुकांवर मात करू शकतो. ज्याने त्याने आपले दोष शोधावेत, तटस्थपणे आपल्या जीवनाकडे पाहावे, इतरांवर दोषारोप करण्यापेक्षा स्वतःला बदलावे. अनेकदा आपल्या वाट्याला आलेले नातेवाईक किंवा अन्य संबंधित लोक गतजन्मीचे हिशेब पूर्ण करण्यासाठी आलेले असतात. ऋणानुबंधाने पडलेल्या गाठी असतात. शिखंडीचा जन्म अंबाने घेतला, तो भीष्मांना मारण्यासाठीच घेतला. पितामह भीष्मांनी देखील हे ओळखले. अंबाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ते आनंदाने मृत्यूला सामोरे गेले. आपली भूमिका अशी असली पाहिजे. आपल्या वाट्याला काही दुःख आल्यास आपल्याच पूर्वीच्या कर्माचे ते फळ आहे अशी आपली दृष्टी असावी. समर्थ म्हणतात, मनात वाची रे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. संचिताचा संबंध मागील जन्मांशी आहे. आपण या जगात पहिल्यांदाच आलेलो नाही. यापूर्वी आपले अनेक जन्म झाले आहेत. प्रत्येक जन्मात काही चांगली वाईट कर्मे आपण केलेली असतात. या सर्व चांगल्या वाईट कर्मांचा हिशेब आपल्याला चुकता करावा लागतो. यासाठी संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण हे आपण समजून घ्यायला हवे. अशी कल्पना करा की आपला हा 501वा जन्म आहे. यापूर्वीच्या 500 जन्मांमध्ये मी जी काही चांगली वाईट कर्मे केलेली असतील त्या सगळ्यांचा हिशेब मला चुकता करावा लागेल. या 500 जन्मांच्या हिशेबाला संचित असे म्हणतात. या एका जन्मात 500 जन्मांचा हिशेब चुकता नाही करता येत. त्यातील जो भाग मी या जन्मी चुकता करणार आहे त्याला प्रारब्ध असे म्हणतात. व्यवहारातील उदाहरण द्यायचे झाल्यास संचित म्हणजे घेतलेले एकूण कर्ज, तर प्रारब्ध म्हणजे त्या कर्जाचा एक हप्ता. याखेरीज क्रियमाण स्वातंत्र्य नावाची गोष्ट आहे. या प्रारब्धात बदल घडवून आणण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. जर माझ्या भूतकाळातील वागण्यामुळे वर्तमानात माझ्या वाट्याला दुःख आले असेल तर येथून पुढे चांगले वागून मी माझ्या भविष्याला पाहिजे तसा आकार देऊ शकतो. त्यालाच क्रियमाण स्वातंत्र्य म्हणतात. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या वर्तमान स्थितीची सर्व जबाबदारी आपण स्वतःवर घेतली पाहिजे, किंवा कोणाच्या माथी खापर न फोडता मी संचित म्हणून वर्तमान काळ स्वीकारला पाहिजे आणि आपल्या वागण्यामुळे स्वतःच्या हाताने स्वतःचे भविष्य घडवले पाहिजे.